नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत पहाटेचे आणि आता आंघोळ वगैरे करून मी चाललो आहे ज्वारी घेऊन बार्शीला विकायला. तर आजचा दिवस हा पूर्ण आडत दुकानामध्ये ज्वारी कशी जाते काय नाही, झूट ज्वारी आहे आणि बार्शीला पिकअपमध्ये घेऊन चाललेलो आहे. आता 5:30 वाजलेले आहेत आणि निघालो आता बार्शीला. तरी पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघूयात आज ज्वारी कशा भावानं जाते काय. आणि 5,000 तर भाव म्हणतात, परंतु किती भेटतो काय माहीत. आता बघूयात, चला. वापस देताना म्हणजे कळतंय. आता आम्ही आलो आहे इथं बार्शीमध्ये ज्वारी घेऊन आणि खूप आवक पण दिसायला लागली आज भरपूर या ठिकाणी. तर आता आपली ज्वारी जी आहे तर ती 4,000 रुपये क्विंटलप्रमाणे गेलेली आहे. कारण गोंधळ वगैरे त्याच्यामध्ये असल्यामुळं थोडीशी भिजलेली म्हणजे नम पडलेली होती भरडताना, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं गोंधळ आहे असं म्हणून 4,000. हायेस्ट ज्वारी 4500 रुपयानं चाललेली आहे आजची. भाव कमी झालेला आहे आज बार्शीला ज्वारीचा, झूट ज्वारीचा. तर आपली 4,000ने गेली. आधीची जी ज्वारी आपण आणलेली होती 15 दिवसापूर्वी तर ती 4700ने गेलेली होती. 700 रुपये आज कमी मिळाले दुसऱ्या लॉटला. थोडंसं पावसानं थोडंसं नुकसान केलं आपलं. असो, आता वजन वगैरे केल्यानंतर मग लगेच आपण गावाकडे जाऊया. आता इतके वजन सगळे होणार आणि मग आपलं नंतर पलीकडे होणार वजन. एवढी ज्वारीचं वजन आहे सध्या, खूप आहे आणखी पुढं. इथं वजन चालू आहे आणि ही सगळी ज्वारी जी आहे तर ती पूर्ण मोजायची आणि मग आपलं त्या झाडाखाली तिकडे जी आहे तर लॉट आहे. जवळजवळ 2-2.5 तास नक्कीच लागणार. आता 2 त्याच्यावरच. तोपर्यंत आता निवांत बसूयात आपण. बघा शेतकऱ्यांची शोकांतिका कशी असते की एक म्हणजे पहिला जो लॉट आपण ज्वारीचा आणला, चांगली ज्वारी होती, भिजलेली नव्हती, तर ती 4700 रुपयाने गेली. आणि दुसरा जो लॉट आहे ते कणसं मोडल्यानंतर पाऊस आला, फक्त 15 मिनटं पाऊस होता, झाकलेलं होतं तरीसुद्धा एक म्हणजे मॉइश्चरायझर जास्त त्याच्यामुळं नम झालेली होती ज्वारी आणि ती भरडली, त्यात थोडंसं गोंधळ आलं तर ती 4,000 रुपये क्विंटलने गेले. म्हणजे एका क्विंटल मागे 700 रुपये लॉस झाला फक्त 10 मिनटाच्या पावसामुळं. आणि त्याचा हिशोब कुठंच केला जात नाही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. असो, जे आहे ते चालायचं आणि पुढं तसंच चलत राहायचं, हे शेतकऱ्यांचं ठरलेलंच आहे. कसा दिला त्याला, वजन सांगितलंय, सगळं झालंय. काक्रंबा तुळजापूर जवळ. जवळ जोडला, आता कसं पुढे वळणार आहे.
तर आता माप झालेला आहे आणि लगेच बिल घेऊन मग आपण आता निघणार आहोत तुळजापूरकडे. 6 वाजत आलेले आहेत आणि आता या ठिकाणी हिशोब करून बिल घेऊन नंतर आपण जाणार आहोत तुळजापूरला. तर आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि इथं यायला मला 11:30 वाजले बघा. आणि खूप उशीर झाला. पिकअप होतं म्हणून बरं झालं. बार्शीचा रस्ता पण खूप खराब आणि पिकअपमध्ये खूपच त्रास पण झाला. असो, तर आता मी पोचलो आहे घरी. तर आजचा हा दिवसभराचा शेड्यूल असा होता. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.